नमस्कार मैत्रिणींनो, माझं नाव आहे सुप्रिया सुनील पडवळ आणि माझ्या चॅनलचं नाव आहे सुन्या वन्या जुगाड रेसिपी। आणि आज माझ्या जुगाडमध्ये बनणार आहे डाळ ढोकळी। म्हणजे डाळ ढोकळी मी कशी बनवते प्लीज तुम्ही लक्ष द्या। डाळ ढोकळीसाठी 2 वाट्या मी तुरीची डाळ घेतली आहे। ती डाळ आधी मी थोडा वेळ भिजवून ठेवली, ज्याच्यामुळे ती लवकर शिजू शकते। शिजवताना त्याच्यामध्ये तुम्हाला टाकायचे आहे छोटे 2 किंवा 3 टोमॅटो, हिरव्या मिरच्या आणि थोडी 1-2 लसणाच्या पाकळ्या। ह्या तुम्हाला कुकर मध्ये शिजवून घ्यायचे आहे। ती शिजवून घ्यायची आहे आणि हे सिटी होस्तर आपण पुढे काय करायचं ते मी तुम्हाला आता सांगते बघा। गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आपल्याला 2 किंवा 3 चपातीचं। त्याच्यात थोडंसं आपण तेल टाकूया। तेल टाकून झाल्यावर स्वादानुसार मीठ टाकायचं आहे आपल्याला। मीठ टाकून झाल्यावर थोडासा मसाला घ्यायचा आहे तिखट, ते आपल्याला ह्या पिठात टाकायचं आहे। मीठ नंतर घ्या थोडी हळद, ठीक आहे। आणि मग थोडासा त्याच्यात ओवा सुद्धा आपल्याला टाकायचा आहे, ज्याच्याने आपल्याला जेवण पचायला बरं जातं। असं कुच करून त्याच्यात आपण टाकायचं आहे आणि हे सगळं पीठ आपल्याला थोडं थोडं पाणी घेऊन मळून घ्यायचं आहे आणि पीठ थोडंसं घट्ट मळलं गेलं पाहिजे आपल्याला। ही आमची दोघली बहीण प्रॉपर्टीचा वारीस अजून नावावर झाली नाही। पीठ थोडंसं असं मळून झालं, थोडंसं त्याच्यात तेल घ्या आणि व्यवस्थित पीठ परत मळून घ्या। पीठ आपल्याला 10 ते 15 मिनिटं असंच ठेवायचं आहे, त्याच्याने ते थोडंसं मऊ अजून तयार होईल आणि त्याला आपण 30 मिनिट झाकून ठेवू। ओके, जो पण कुकर थंड होते तो पण आपल्याला वाट बघावं लागणार आहे। ते थंड झाल्यानंतर आपण फोडणी कशी द्यायची ते तुम्हाला मी सांगणार आहे। असंच बघत राहा माझं चॅनल सुन्या वन्या जुगाड रेसिपी। आपण आता बघूया पुढची रेसिपी। पुढच्या रेसिपीमध्ये आहे डाळ आपली छानपैकी शिजलेली आहे, ती व्यवस्थित अशी आपण ढवळून घेऊया। ही बघा, ही व्यवस्थित ढवळून झालेली आहे। त्याच्यामध्ये आपण 2 ग्लास पाणी टाकायचं आहे। ओके, 2 ग्लास पाणी टाकलं की अशी घोळून घेतली डाळ परत आपल्याला गॅस पेटवून उकडायला ठेवायची। ओके, तोपर्यंत आपण बघूया आपण फोडणी कशी द्यायची ते। ठीक आहे, हे बघा कढईत आपण 2 चमचे तेल टाकलं आहे। तेल गरम व्हायची वाट बघायची आपल्याला आणि त्याच्यामध्ये लागणारं साहित्य, फोडणीसाठी लागणारं साहित्य, आहे तेल आपलं गरम झालं की नाही ते पहिलं आपल्याला प्रॉपर बघायचं। तेल चांगलं गरम झालं पाहिजे, त्याच्यामुळे फोडणी दिली ती व्यवस्थित जिरं वगैरे वरती येतं। फोडणीसाठी आपल्याला द्यायचं आहे राई, अर्धा चमचा राई, अर्धा चमचा जिरं। हे चांगलं तडतडू द्यायचं आहे आपल्याला। आणि आपल्याला आता जे डाळीचं टोप आपण जे शिजायला ठेवलंय कुकर, त्याच्यामध्ये आपण हळद टाकायची आहे, लाल तिखट मसाला टाकायचा आहे। चवीनुसार आपण तिखट किंवा गोड करू शकतो। मला जेवढं तिखट लागतं तेवढं मी 2 चमचे मसाला टाकते। जर तुम्हाला 1 चमचा टाकायचा असेल तर तुम्ही 1 चमचाही टाकू शकता, ठीक आहे। आणि हा आहे स्पेशल मसाला, म्हणजे मॅगी मसाला। मॅगी मसाला टाकल्यामुळे जेवणाला चांगली चव येते। 1 चमचा 1.5 चमचा आपल्याला त्याच्यामध्ये मॅगी मसाला टाकायचा आहे आणि स्वादानुसार टाकूया आपण मीठ। ओके, मीठ आपण टाकलं आहे आणि हे ठेवलं बाजूला। आता इथे बघा राई जिरं चांगलं गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये आपण टाकूया एक दालचिनीचा तुकडा, विसरले होतो, 2 तेजपत्ता, 4-5 लाल मिरच्या, कढीपत्ता आणि ठेचलेला लसूण
2 पाकळ्या लसणाच्या टाकलेल्या आहे. त्याच्याने आपल्याला डाळीला चांगली चव येणार आहे. हे आपण व्यवस्थितपणे फोडणी दिली. लाल होऊसतो 2 मिनिटं आपण त्याला असं हलवूया, त्याच्यामुळे ते चांगलं लाल होणार आहे. तोपर्यंत बघूया की डाळ आपली उकडायला लागली आहे की नाही. गाईस, अजून काय डाळ उकळली नाही, त्याला उकळायला थोडा वेळ लागेल, पण आताच ठेवली आहे. जर तुम्हाला असं वाटलं की याच्यात पाणी कमी आहे तर तुम्ही अजून एक ग्लास पाणी टाकू शकता. कारण जे आपण डाळ ढोकळीचा प्रकार बनवतो त्याच्यामध्ये गव्हाच्या पिठाच्या जे आपण चपात्या करतो की नाही, त्या चपात्या पण चांगल्या व्यवस्थित शिजल्या पाहिजे. त्या चपात्या कशा करून टाकायचं आहे त्याची रेसिपी तुम्हाला मी दाखवते. म्हणून मी अजून 1 ग्लास पाणी वाढवलं आहे. तुम्ही डाळ किती घेता त्याच्यावर अवलंबून आहे की तुम्हाला पाणी किती टाकायचं आहे. ही बारीक म्हणजे बोलतो ना आपण, जाड पण करू शकतो किंवा पातळही करू शकतो. जसं बनवलं तसं तुम्हाला ती टेस्ट आवडेल. तुम्हाला नक्की तुम्ही करून बघा आणि खाऊन बघा आणि मला कमेंट मध्ये कळवा की तुम्हाला आवडली की नाही आवडली. ओके, बघा आता इथे बघितलं मी फोडणी जी दिलेली आहे ती व्यवस्थित गरम झाली आहे. म्हणून मी आता हे जी फोडणी दिलेली आहे त्याला वरून आपण असं डाळीला तडका द्यायचा आहे. ही मी डाळीला आता तडका दिला आहे. आता त्याला उकडू देऊया आपण. त्याला उकडायला 5-10 मिनिटं लागतील. तोपर्यंत आपण डाळ ढोकळीची जी चपाती आहे, म्हणजे त्याला जे ढोकळी म्हणतो आपण गुजरातीमध्ये, ती कशी करायची त्याची रेसिपी तुम्हाला मी सांगते. ओके, हे घेतलंय मी पीठ, जे आता 10-15 मिनिटं ठेवल्यामुळे ते चांगलं सॉफ्ट झालं आहे. सॉफ्ट झाल्यामुळे चपात्या व्यवस्थित आपल्या होऊ शकतात. त्याचे असे छोटे छोटे तुम्ही गोळे करून घ्या. ओके, गोळे केल्यानंतर तुम्हाला एकच करायचं आहे, थोडंसं तेल घ्या. तुम्ही गव्हाच्या पिठाला सुद्धा लावून जसं आपण नॉर्मल चपात्या करतो तसा करू शकतो, पण तेलाने केल्यामुळे ते व्यवस्थित असे होतात. ते आपल्याला असे लाटून घ्यायचे. बघा, हे इथे उकडतंय आपलं आणि ही मी चपाती करून घेतली आहे. त्याचे तुम्ही असे छोटे छोटे गोळे करून घ्या. ऍक्च्युली हे 2-3 प्रकारचे होतात, पण मी आजच्या रेसिपी मध्ये तुम्हाला हा प्रकार दाखवते. हे घेतलं, ही चपाती झाली आहे. त्या चपातीला तुम्ही असं करा आणि असं करा. ह्या एक प्रकारची डिझाईन तयार होते. एक मिनिट थांब, हे वेगळं काय तर दाखवते. ठीक आहे, आपण असं करून पण करू शकतो. थोडी कोथिंबीर आपण चपातीला अशी लावून घेतली, थोडासा स्वाद वेगळा दिसण्यासाठी. त्याला तुम्ही अशी कापून घ्या. वा, आणि इथे आम्हाला असं घेते चपाती, तुकडे तुकडे करते आणि डाळी टाकते. हे बघा, हे पण एक असं तुम्ही करू शकता. ही काय शंकरपाळी नावायचा? नाही, हे डाळ ढोकळीचाच प्रकार आहे. डाळ शंकरपाळी. आता हे बघा, तू पसारा कर ना. कुठला? अरे वाटलं पाहिजे ना, किचन मध्ये आपण काम करतोय. हे असं आम्हाला खायला घालते, काय मेहनत नाही काय नाही. स्वस्तात मस्त. बघा, मी ह्या ढोकळ्या तयार करून घेतलेल्या आहेत. आता ह्या पद्धतीचे आपल्याला ह्या भांड्यात टाकायचे आहेत. असं करून टाका, ज्याच्याने ते वेगवेगळे होतील. आतमध्ये गेल्या ते सगळे वेगवेगळे होतात. मला तोंड जातच पाणी येतं. याप्रमाणे आपण त्याच्यात टाकायचं आहे सगळं. ठीक आहे, हे असं टाकलं. एकदा आपण ढवळून घेतल्यामुळे ते सगळे आतमध्ये जाऊन वेगवेगळे होऊन जातात. जे चिटकलेले असतात ना ते सुद्धा वेगवेगळे होतात. हे असं व्यवस्थित तुम्ही ढवळून घ्या. आता तुम्हाला कळते की ह्याला थोडासा कळ आला आहे. मग त्याच्या स्वादानुसार तुम्हाला थोडंसं आंबटपणा हवा असेल तर तुम्ही कोकम टाकू शकता. आणि ही टाकली आहे वरून मी कोथिंबीर.
आता ह्याला 5 मिनिटं उकडू द्या किंवा 10 मिनिटं उकडवा. तुमची रेसिपी तयार आहे. ही आहे डाळ. ह्याला आता शिजायला 10 मिनिटं लागणार आहेत. तो पण तुम्ही प्लीज वाट बघा. जशी झाली की तुम्हाला मी दाखवते कशी येते. ओके मैत्रिणींनो, हे बघा, ही डाळ ढोकळी झालेली आहे. यम्मी आणि टेस्टी, यम्मी आणि टेस्टी डाळ ढोकळी. प्लीज तुम्ही पण बनवा, खाऊन बघा आणि नंतर मला कळवा तुम्हाला आवडली की नाही आवडली. बाय. जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये मला सांगा की कशी झाली आहे ती. प्लीज गाईज, बाय. यम्मी आणि टेस्टी. थोडी गरम आहे मॅम. गरमागरम खाण्यातच मजा आहे.